नमस्कार विद्यार्थी मित्रों, प्रॅक्टिस सेट 5.2 मधला क्वेश्चन नंबर 7 आपला चालू होता. सेक्शन फॉर्म्युला आणि मिड पॉइंट फॉर्म्युलावर आपण प्रॉब्लेम बघितले होते. आता क्वेश्चन नंबर 7 हा सेंट्रॉइड फॉर्म्युला खूप सिंपल आहे. सेंट्रॉइड काय म्हणजे तुम्हाला त्या दिवशी सांगितलं तर पटकन सांगतो पुन्हा. जिथं तीन मीडियन छेदतात त्या पॉइंटला आपण सेंट्रॉइड जी म्हणलं जातं. त्याचे कोऑर्डिनेट काढायचे ए बी सी आणि इथं डी इथं मिड पॉइंट असतो. लक्षात घ्या याचे कोऑर्डिनेट काढायचे. तुम्हाला याचे कोऑर्डिनेट दिले x1 y1 x2 y2 x3 y3 आणि तुम्हाला g चे कोऑर्डिनेट x आणि याचे कोऑर्डिनेट x चा फॉर्म्युला वापरायचा x1 x2 x3 अपॉन 3 and y equal to y1 y2 y3 अपॉन हे झालं सांगितलं होतं तुम्हाला. हे सेंट्रॉइड जी म्हणजे तीन मीडियन ज्या बिंदूत छेदतात त्या कॉन्क्युरंट असतात. जी पॉइंट मध्ये छेदतात तीन मीडियन, ट्रायंगलला तीन मीडियन असतात, त्याला आपण सेंट्रॉइड म्हणतो. इट इज डिनोटेड बाय जी आणि त्याचे कोऑर्डिनेट काढण्याचा फॉर्म्युला लक्षात घ्या. खूप सिंपल आहे. पहिला 7 नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये मी दोन समजून सांगणार आहे, तुम्ही एक घरी करायचे. 7 मध्ये तीन क्वेश्चन आहेत, त्यातला तुम्हाला दिला आहे एक की -7 6. क्वेश्चन रीड करतो. फाइंड द सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल हुज वर्टाइसेस आर गिवन बिलो. -7 6 दिले, त्याला आपण x1 y1 म्हणू. x1 y1. दुसरा दिलाय तुम्हाला 2 2, त्याला x2 y2 म्हणू. x2 y2 म्हणू. आणि तिसरा दिलाय 8, 5, त्याला x3 y3 म्हणू. खूप सिंपल, सगळ्यात सिंपल क्वेश्चन आहे. -7 6 2 2 8, 5. Therefore by centroid formula apply करायचा तो x equal to x1 plus x2 plus x3 upon 3 and y equal to y1 plus y2 plus y3 upon 3. सहज सूत्रात किमती ठेवायच्या. x equal to x1 ची व्हॅल्यू किती बघा. x1 ची -7 कंसात टाकायचं. x2 2 and x3 8 upon 3 -7 2 and 8 and y equal to y1 6 plus -2 plus 5 upon 3. डायरेक्ट करता तर डायरेक्ट करा. 8 10 होते, 10 मधून 3 7 गेले तर 3/3 म्हणजे x equal to किती होईल 1 होईल. लक्षात घ्या. x equal to 1, y ची व्हॅल्यू बघा. y equal to 6 तून 2 गेले का 6 5 11 11 तून 2 गेले 9 राहते. 9/3 म्हणजे 3. म्हणजेच तुम्हाला सेंट्रॉइड g चे कोऑर्डिनेट किती आले. g equal to 1, 3. इतकं सिंपल प्रॉब्लेम आहे. फक्त व्हॅल्यू पुट अप करायच्या. तुम्हाला आल्या पाहिजे एक्झाम मध्ये येऊ शकतं. अजून एक समजून सांगतो आणि त्यातला तिसरा तुम्ही करू शकता. व्हॅल्यू पुट अप करायच्यात, काहीच नाही बाकी. ओके. इथं पुन्हा त्याच किमती तुम्ही ठेवू शकता. दुसऱ्या याच्यामध्ये तोच फॉर्म्युला अप्लाय करू शकता. तेवढी तुम्ही काळजी घेऊ शकता. दुसऱ्यामध्ये काय आहे, त्यामध्ये 3 -5 त्याला x1 y1 म्हणा. 4 3 पुन्हा 11 -4 बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला त्यातलं. तिसरं तुम्ही करा असंच आहे. नीट किमती ठेवायच्या. मग x equal to 3 -5 4 3 11 -4. x equal to x1 ची व्हॅल्यू 3 plus 4 plus 11. 3 plus 4 plus 11 3 plus 4 plus 11 upon 3 and y ची व्हॅल्यू ठेवा की -5 -5 plus 3 plus -4 upon 3. y equal to या सारख्या चिन्हांची बेरीज -9 होते. 9 म्हणजे -6 होते. कसं आहे का 5 तून 3 गेले 2 राहिले. -2 -4 -4 -6/3 म्हणजे -2 होईल. आणि मग g चे कोऑर्डिनेट किती होते तिथं तुम्ही याची ऍडिशन राहिली. x equal to 11 plus 4 15 18 upon 3 equal to 16. लक्षात घ्या. मग आन्सर येईल 6, -2. असं थर्ड नंबरचा तुम्ही व्हॅल्यू पुट अप करून करू शकता. आता 8 नंबरचा थोडासा बदल आहे, आपण म्हणून तो घेतो मी. इन ट्रायंगल ABC 8 नंबरचं बघा. आता 8 नंबरचं लक्ष द्या. 8 नंबरचं
डायरेक्ट तुम्हाला सेंटर मध्ये इन ट्रायंगल एबीसी जी चे कोऑर्डिनेट -4, त्याला आपण x, y नाव देऊ सेंटर लक्षात घ्या. आणि a चे कोऑर्डिनेट दिले तुम्हाला, a चे कोऑर्डिनेट -14 -19 इक्वल टू आपण x1 y1 म्हणू त्याला. b चे कोऑर्डिनेट दिले तुम्हाला 3 5, त्याला आपण x2 y2 मानू. आणि c चे कोऑर्डिनेट विचारले, c चे कोऑर्डिनेट c इक्वल टू x3 y3 आणि ते विचारले तुम्हाला लक्षात घ्या. पुन्हा रीड करतो. g चे -4 -7 -4 -7, a चे -14 -19 3 5. आणि मग पुन्हा तोच फॉर्म्युला बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला तोच अप्लाय करा. x इक्वल टू x1 plus x2 plus x3 by 3 and y equal to y1 plus y2 plus y3 by 3. पण x ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, -4 इथे ठेवून द्या. x1 -14 plus x2 3 plus x3 upon 3. करेक्ट किमती ठेवा. y ची व्हॅल्यू माहिती आहे -7 is equal to -18 plus 5 plus y3 upon 3. -19 plus 5 plus y3 आणि x ची व्हॅल्यू दिली. आणि मग तुम्हाला काय करावं लागेल, हे 3 डिवाइड आहे, याची याची काटाकाटी होत नाही, 3 3 कॅन्सल करतात बरेच जण. यांचं ऍडिशन राहिलेले म्हणून हे कॅन्सल, ही तर भागिले तिकडे आल्यानंतर म्हणजे 4 3 किती होते -12 इज इक्वल टू, याचे काय करता येईल तुम्हाला, -11 प्लस x3 स्टेप समजून घ्या. मी 3 इथं डिवाइड होते, इकडे मल्टिप्लाय केले -12 आणि -14 अपोजिट साइन ऑफ सबट्रॅक्शन -11 प्लस x3 होते. आणि इकडे होईल -21 इक्वल टू -14 प्लस y3. करेक्ट. हे 3 इकडे डिवाइड होते, -21 यांचं सबट्रॅक्शन होईल, -14 राहते प्लस y3. आणि मग तुम्हाला इक्वेशन वन व्हेरिएबल -12 प्लस 11 इक्वल टू x3. मग x3 इक्वल टू -1 आणि इकडे -21 प्लस 14 इक्वल टू y3 येईल -7. आणि म्हणून तुम्हाला c चे कोऑर्डिनेट भेटतील -1, -7. ओके. शांत डोक्याने फॉर्म्युला व्हॅल्यू ह्या चॅप्टर मध्ये फक्त फॉर्म्युलेत कसा अप्लाय करायचा त्याच्या व्हॅल्यू कडे साइन चुकता कामा नये एवढी काळजी घेणं गरजेचं आहे. खूप सिंपल आहे. 9 नंबरचं एक बहुत आपण असंच आहे, थोडा थोडा बदल आहे. नाइन नंबरचं बघा काय दिले आपण बघू ते. a इक्वल टू, a चे कोऑर्डिनेट दिले तुम्हाला h, -6 इक्वल टू आपण त्याला x1 y1 म्हणू. b चे कोऑर्डिनेट दिले तुम्हाला 2, 3 दिले त्याला x2 y2 म्हणून आपण. आणि c चे कोऑर्डिनेट दिले तुम्हाला, c चे कोऑर्डिनेट -6, k त्याला x3 y3 म्हणून. Are the coordinates of vertices of triangle whose centroid G आपल्याला माहित आहे ते 1, 5 तर आपण x, y find h and e काढता येते आपल्याला फॉर्म्युला. पुन्हा तोच फॉर्म्युला बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला अप्लाय करा. थोडी चेंजेस आहेत ते लक्षात घेणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा रीड करतो. h, -6 2 3 -6k and centroid G 1, 5. फॉर्म्युला अप्लाय करा. x1 plus x2 plus x3 upon 3 and y equal to y1 plus y2 plus y3 upon 3. व्हॅल्यू पुट अप करा. x ची व्हॅल्यू कुठे नीट बघा. 1 x1 म्हणजे हा h plus x2 म्हणजे 2 आणि प्लस -6. ओके. आपण व्हॅल्यू करेक्ट पुट करा. y इथं तुम्हाला याची व्हॅल्यू किती आहे 5
इज इक्वल टू y1 किती -6 प्लस 3 प्लस k अपॉन 3. व्हॅल्यू नीट पुट केल्यानंतर उत्तर सोपं आहे, लक्षात घ्या. व्हॅल्यू जर गडबडीत चिन्ह साईन राहायचं, गडबड झाली तर उत्तर सगळं चुकतं, बरोबर करून उपयोगाचं नाही. मार्क देणारा चॅप्टर आहे तुम्हाला. 3 1 3 आणि याची दोघांची सबट्रॅक्शन होईल, अपोजिट साइन ऑफ सबट्रॅक्शन. 3 एक स्टेप कमी करतो, 3 इक्वल टू h प्लस मायनस 4 अँड दुसरं 5 3 15 इक्वल टू मायनस 3 प्लस k. नीट चेक करा. हे 3 डिवाइडेड किंवा मल्टिप्लाय झाले, 3 1 are 3 आणि अपोजिट साइन ऑफ सबट्रॅक्शन -4 होईल. इथं तसंच होईल. 5 3 15 6 तून 3 गेले -3 प्लस k. सिंपल झालं, सोडता येईल तुम्हाला. 3 प्लस 4 इक्वल टू h इक्वल टू 7 अँड इकडं किती होईल 15 प्लस 3 इक्वल टू k इक्वल टू 18. दोन्ही व्हॅल्यू आपल्याला 18 लक्षात घ्या. ओके, चेक इट. उत्तर बरोबर आहे का? हे 9 चे प्रॉब्लेम आहेत. आता 10 11 आणि 12 10 11 आणि 12 प्रश्न थोडेसे वेगळे, 3 मार्काला 4 मार्काला एक्झाम मध्ये विचारले जातो. आपण आता 10 नंबरचा प्रॉब्लेम बघू. हे सेंट्रॉइडवर आधारित होते. आता पुन्हा आपल्याला सेक्शन फॉर्म्युला मिड पॉइंट फॉर्म्युलाचा यूज करून 10 11 आणि 12 प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. नीट लक्ष द्या. 10 11 आणि 12 याच्यावर आधारित प्रॉब्लेम सेट मध्ये जशावर तशी एक्स्ट्रा प्रॅक्टिस आहे, ती तुम्ही करायची आहे. काय प्रॉब्लेम सेट मध्ये जे येणार नाही ते तुम्ही मला टाका, मी तुम्हाला समजून सांगेन. 1 2 आहेत सेंट्रॉइडचे लिहित आहेत, थोडंसं आवड वाटते पण सहज बघितलं लक्षात येतील. नाही आलं तर मी समजून सांगायला तयार आहे ते. पण प्रॉब्लेम सेट मध्ये एक्झरसाइज मध्ये जवळपास सारखे 2-3 गणित थोडेसे वेगळे आहेत, पण तेही ज्यांना हे समजलं त्याला ते सुद्धा समजले. नाही समजले तर मला विचारू शकता, मी ते समजून सांगेन. तेव्हा त्याच्यावर आपण एखादा पिरियड घेऊ. श्लोक तुमच्या अभ्यासालाच नाही आणि इथं हा तुमचा चॅप्टर आता संपवतो, लक्षात घ्या. होमवर्क हाच आहे तुम्हाला की प्रॉब्लेम सेट पूर्ण सोडवायचा आहे. एक्स्ट्रा प्रॅक्टिस ती म्हणा होमवर्क, त्यातले 2-4 गणित जे काही येणार नाहीत ते मला टाका, मी तुम्हाला समजून सांगेन. आणि सगळ्यालाच नाही आले ते तर मी त्याच्यावर एखादा पिरियड सुद्धा घेऊ शकतो. आपले इकडं जवळपास 5 चॅप्टर झालेत आणि तिकडे 4 चॅप्टर झालेत. फर्स्ट टर्मचा सिलेबस संपलेला आहे. नवीन आपण थोडा एक्स्ट्रा घेतलाय. 10वीची एक्झाम होणारच आहे, लक्षात घ्या. साधारणतः 1 जानेवारीपासून शाळा सुरू होतील. मे महिन्यामध्ये तुमची एक्झाम होऊ शकते. मार्च एप्रिलच्या ऐवजी मे महिन्यात एक्झाम होईल, ह्यावेळेस होणारच आहे. किती सिलेबस राहील, कमी होऊ शकतो पुढचा काही भाग, किंवा होणार नाही एखाद्या वेळेस, तो नंतरची गोष्ट. पण आपण अभ्यास केला पाहिजे. एकदम गाफील राहून उपयोग होणार नाही, नुकसान होईल तुमचं. संधी शोधली पाहिजे याच्यातून. काही विद्यार्थी लूज पाहिजे, काय अभ्यास करते, फायदा होतो जे अभ्यास करतात त्याचा. चांगले मार्क पडतील, चांगलं कॉलेज भेटल आणि आपला फायदा होऊ शकतो. याच्या दृष्टीने गाफील राहू नका. अचानक मग आलं की नाही, आता मग 1 जानेवारी सांगितले जाणार आणि मग पुन्हा पहिला चॅप्टर दुसरा चॅप्टर शक्य होणार नाही. किती सिलेबस असं अजून काही सांगता येत नाही म्हणून आपण पुढच्या आत्ता तरी घेणार नाही. तसं जर कळालं तर आपण पुन्हा ट्रिग्नॉमेट्री सुद्धा घेऊन टाकू. पण ट्रिग्नॉमेट्री मध्ये किती येणार आहे, हे किती काय येणार, कॅन्सर आपण घेणार ते येणार नाही. तर आपलं विनाकारण आपण त्याचा वेळ घालता, याचाच मागचा अभ्यास करा. मी एक्झाम पेपर टाकणार आहे ते सॉल्व करा नीट. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं BM सरची फी भरून टाकायची आहे. सगळे व्हिडिओ बघितलेले तुम्ही आणि 10वीच्या टाकलीच पाहिजे. एकदम कमी फी आहे आपली, लक्षात घ्या की अशी आपली फर्स्ट टर्मची फी सगळी टोटल 13,000 रुपये फी असते. आपण ती आत्ता 5च घ्यायलो, पुढचं तर पुढं बघू. फी आपण भरली पाहिजे, पालकांना नाद लावला पाहिजे, आपण भरून टाकणं गरजेचं आहे. तुमची फी सुटणार नाही एवढं मात्र खरं लक्षात घ्या. तुम्हाला भरावंच लागेल. ती ऑफलाईन सुरू झाल्यानंतर कधीतरी भरायची, त्यापेक्षा सरला जर आपण आत्ताच भरून टाकली तर आपला फायदा होणार. सरही समाधानी होतील, या दृष्टीने भरून टाकायची. ओके. 10 नंबरचा प्रॉब्लेम मी रीड करतो. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ वेगळे प्रॉब्लेम 10 11 12 पुन्हा सेक्शन फॉर्म्युला आणि मिड पॉइंट फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला सोडवायचं आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ ट्रायसेक्शन म्हणायला लक्षात घ्या ऑफ द लाइन सेगमेंट AB in
ए बी विथ ए 2 7 आणि बी -4 8 एक सेगमेंट दिलाय लक्षात घ्या ए बी आणि त्याचे ट्राय सेक्शन 3 समान भागात विभाजन पी क्यू 1 2 आणि 3 समान भागात विभाजन करावे आपल्याला ट्राय सेक्शन 1 2 आणि 3 समान भागात आपण याचं विभाजन करावे. प्रॉब्लेम नंबर 3 ए चे कोऑर्डिनेट दिलेत तुम्हाला. ए चे कोऑर्डिनेट किती दिलेत? ए चे कोऑर्डिनेट दिलेत तुम्हाला 2 7 बी चे कोऑर्डिनेट -4 -8 आणि तुम्हाला इथले कोऑर्डिनेट दिले. तुम्ही याला x1 y1 म्हणलं तरी चालतंय, नाव काही द्या काय करा x2 y2 म्हणलं तरी चालतंय. ट्राय सेक्शन म्हणायला 3 समान भागात विभाजन होते. पुन्हा वाचतो मी रीड करू. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ ट्राय सेक्शन ऑफ द लाइन सेगमेंट AB with A 2 7 and B 6. तर आता काढत असताना हे तिन्ही समान भाग आहेत लक्षात घ्या. हियर आकृतीत काढा, आकृतीत हे दाखवा म्हणजे पुन्हा लिहायची तर हियर AP इक्वल टू PQ इक्वल टू BQ. तीन समान भाग आहेत आणि मग हा एक भाग झाला, हा एक भाग झाला, हा भाग झाला. मग AP is to PB चं सेक्शन किती असेल? 1 is to 2 असेल. करेक्ट. हे दोन याच्यात होते. नाव की BP इक्वल टू मी असं म्हणू शकतो BP इक्वल टू 2AP. BP अंतर मी असं म्हणू शकतो बघा BP अंतर AP च्या कसं दुप्पट आहे असं म्हणता येईल मला. कारण BP म्हणजेच कोण आहे? BQ प्लस PQ. BQ प्लस PQ म्हणजेच BP होईल. हे दुप्पट आहे. उदाहरणार्थ ट्राय सेक्शन आहे म्हणजे 3 6 अंतर हे 2 हे 2 हे 2 जर असं ते 4 होईल म्हणजे हे अंतर याच्या दुप्पट आहे. देअरफॉर आपल्याला म्हणता येईल देअरफॉर AP अपॉन BP AP अपॉन 1/2 इक्वल टू AP अपॉन BP म्हणजे याचा रेशो किती असेल? AP is to BP इक्वल टू किती 1:2 रेशो लक्षात घ्या. म्हणजे त्याला आपण m:1 म्हणणार. यांचा रेशो मला MP चे कोऑर्डिनेट काढायचे. अगोदर m:n माहित करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या तो मिड पॉइंट नाही. हे एक सेक्शन आहे, हे दोन आहे म्हणून याचा रेशो 1:2 आहे लक्षात घ्या. मी कसं केले? BP हे अंतर AP च्या दुप्पट आहे. आणि हे तिन्ही समान भाग आहेत लक्षात घ्या. आणि म्हणून मी दोन इकडे गुणवले इकडे खाली AP अपॉन BP चा रेशो किती घेतला? B. आता बाय सेक्शन फॉर्म्युला वापरू शकता आणि दमाने काम करायचं. त्याच्यावर तुम्ही P चे कोऑर्डिनेट काढू शकता. P ला इथं लक्षात घ्या मी x1 मानले. नाउ बाय सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिवीजन काय AP एक आता काय म्हणतं लक्षात घ्या x1 इक्वल टू लक्षात घ्या x1 हे x नाही कारण P चे कोऑर्डिनेट काढायचे तुम्हाला. x1 इक्वल टू काय mx2 m कोण आहे? m किती इथं लक्षात घ्या m किती आता 1 आहे. m म्हणजे किती 1 आहे 1 m ते लिहित बसू नका x2 x1 घोटाळा होईल. फक्त याचे काढायचे म्हणजे mx2 आपण याचे x1 इकडलं घेतला तर x2 इकडलं घ्यायची पद्धत आहे लक्षात घ्या. AP is to PB इकडला m म्हणजे AP आहे 1:2 1 तर याचे काही फरक पडत नाही. पण इकडला m घेतला तर x2 इकडला घ्यायचं लक्षात घ्या. -4 प्लस यांची व्हॅल्यू किती 2 आणि इकडला x घ्यायचा 2 अपॉन 1 + 2. पुन्हा चेक करा. आपल्याला माहित आहे m घेतल्यानंतर त्याला इकडला x2 चा कोऑर्डिनेट लिहायचा असतो आणि इकडला n घेतला तर इकडला x1 लिहायचा असतो. एवढीच काळजी घ्या. सूत्रात लिहित बसू नका घोटाळा होईल. m1 कोणी कळणार नाही. तसंच y1 इक्वल टू y1 एक लक्षात घ्या my2 m किती 1 y2 म्हणजे इकडला घ्यायचा आहे तो किती 8 प्लस 2 इंटू 7 अपॉन 1 प्लस 2. एवढं थोडंसं काळजीपूर्वक घ्यायचंय. क्रॉस करायचं इकडल्या m ला ह्या m:m रेशो आहे 1 ला इकडली जोडी लावायची आणि इकडल्या 2 ला इकडली जोडी लावायची. एवढंच लक्षात घ्यायचं. उलट केलं तरी काही फरक पडत नाही. x1 इक्वल टू किती होईल -4 + 4 अपॉन 3. x1 इक्वल टू 0/3 x1 इक्वल टू 0. y1 इक्वल टू 8 + 14 अपॉन 3
y1 इक्वल टू किती होते बघा ते 22 7 2 14 8 1 8 18 22/3 चेक कर 22 चुकले कोऑर्डिनेट घेणे चुकले बघा 2 7 -4 -8 आहे सॉरी -8 त्याच्यामुळे चूक झाली -8 -8 घेतलं -8 होईल आता बरोबर त्याच्यामुळे करेक्शन की आता किती होईल 6/3 y1 2 x1 0,2 0,2 कोणाच्या आलेत नीट बघा ते लगेच लिहा p त्याला आपण x1 y1 म्हणतो त्याचे कोऑर्डिनेट x1 y1 किती आहे 0,2 आता याचे कोऑर्डिनेट आल्यानंतर 0,2 दाखवू नका मी तुम्हाला सांगण्याचा ट्राय करेन आता तुम्हाला q चे काढायचे तुम्ही आता रेशो 2:1 लिहू शकता a पासून तसंही चालतंय सेक्शन फॉर्म्युला पण काही वेळी सर मिड पॉइंट होऊ शकतो का होतो q इज मिड पॉइंट ऑफ pb असं म्हणू शकता तुम्ही आणि सोपं करू शकता आता मिड पॉइंट फॉर्म्युला वापरायला हरकत नाही नाव q इज मिड पॉइंट ऑफ sec pb नीट बघा therefore by midpoint formula आता q चे कोऑर्डिनेट काढायचे लक्षात घ्या मिड पॉइंट x2 येईल तुम्हाला आणि याचे लिहिलेले आपले 0 प्लस -4 अपॉन 2 and y2 इक्वल टू किती 2 प्लस -8 अपॉन 2 x2 इक्वल टू -4 अपॉन 2 x2 इक्वल टू -2 y2 इक्वल टू -6/2 y2 इक्वल टू -4 ओके 3 -3 आणि म्हणून q चे कोऑर्डिनेट किती आले q चे कोऑर्डिनेट येतील -2 to -3 ओके हे दोन्ही कसे काढायचे बघा इथे मी सेक्शन फॉर्म्युला वापरला इथे मला मिड पॉइंट फॉर्म्युला वापरला इथे मी कारण q इज अ मिड पॉइंट ऑफ pb कारण हे 1:1 रेशो कारण की q इज अ मिड पॉइंट हे आणि हे अंतर सारखे म्हणजे q इज अ मिड पॉइंट ऑफ pb काही जण सेक्शन फॉर्म्युला सुद्धा वापरतात हा 2:1 रेशो होईल हा किती होईल 2:1 तसंही चालतंय m वापरलं तरी काही हरकत नाही सेक्शन फॉर्म्युला वापरून करू शकता किंवा मिड पॉइंट फॉर्म्युला वापरून आपण पहिलं करत असताना मात्र सेक्शन फॉर्म्युलाच वापरावा आपण काळजी घ्या असंच 11 नंबरचा प्रॉब्लेम आहे आपण बघू ओके 11 नंबरचा प्रॉब्लेम बघू सेम असा आहे मी रीड करतो a चे कोऑर्डिनेट दिले तुम्हाला a सेम असा आहे थोडा बदल आहे तो बहुत -14 -10 आणि b चे कोऑर्डिनेट दिलेत b चे कोऑर्डिनेट 6 -2 पुन्हा रीड करतो 6 a चे 11 नंबरचा प्रॉब्लेम -14 -10 b चे 6 -2 is given find the coordinates of point which divide segment AB in 4 equal part 3 नाही मागचा कसा 3 इक्वल पार्ट होता इथं 4 इक्वल पार्ट आहे P Q R आणि अजून एक वाढून घेऊ S P A 2 इथं R आणि इथं B 4 समान भाग 1 2 3 आणि 4 समान भागात रूपांतर केले AP PQ A चे कोऑर्डिनेट दिले तुम्हाला -14 -10 6 -2 या x1 इथं आता तुम्ही नाव देऊ शकता x1 y1 तुम्हाला p चे q चे आणि r चे कोऑर्डिनेट आता मात्र q हा ab चा मिड पॉइंट होतो लक्षात घ्या कारण की इथं दोन पार्ट आहेत तिकडे म्हणून आता तुम्ही डायरेक्ट मिड पॉइंट जर 5 असतील 4 इक्वल पार्ट असतील इथं किती सांगितले तरी 4 इक्वल पार्ट म्हणाले तेव्हा तुम्हाला मिड पॉइंट 3 मानल्यावर येणार नाही 5 मानल्यावर इक्वल पार्ट मिड पॉइंट येणार नाही तर अगोदर तुम्हाला सेक्शन फॉर्म्युला वापरायला म्हणजे ऑड नंबर असेल तर तुम्हाला सेक्शन फॉर्म्युला वापरावा लागेल आणि इवन नंबर असतील तर तुम्हाला मिड पॉइंट डायरेक्ट फॉर्म्युला इथं q इज अ मिड पॉइंट कारण हे समान आहे हे याला x1 y1 म्हणा याला x2 y2 म्हणा याला x3 y3 here AP equal to PQ equal to QR equal to RB चार समान नंबर now Q is the midpoint of sec AB
Therefore by midpoint formula, चार भाग असले तरी सोपे. मिड पॉइंट वापरायचा. x2 इक्वल टू डायरेक्ट करा. हा मिड पॉइंट आहे x2 -14 प्लस 6 अपॉन 2 आणि y2 इक्वल टू -10 प्लस -2 अपॉन 2. नीट बघा. हा क्यू हा ए बी चा इकडे दोन भाग झाले, इकडे दोन भाग झाले, म्हणजे क्यू एक्झॅक्टली मिड पॉइंट झाला इथे लक्षात घ्या. आणि -14 प्लस 6 आणि -10 प्लस -2. x2 इक्वल टू -8/2 ते लक्षात घ्या. -8/2 भिन्न चिन्हांची वजाबाकी. आणि y2 इक्वल टू -12/2 आणि x2 इक्वल टू -4 आणि y2 इक्वल टू -6. आणि मग q चे कोऑर्डिनेट आहेत तुम्हाला. q चे कोऑर्डिनेट -4 -6. आता लक्षात घ्या तुम्हाला q चे पॉइंट आले दाखवू नका तुम्ही. -4 -6. आता आल्सो p तिथं मागच्या सारखं पुन्हा गणित झालं. आल्सो p इज द मिड पॉइंट ऑफ sec aq. Therefore by midpoint formula आता तुम्हाला x1 काढायचं आहे बघा. x1 काढता असताना याचे -14 प्लस -4 अपॉन 2 and y1 equal to -10 plus -6/2. Okay. x1 equal to -18/2, x1 equal to -9, y1 equal to -16/2, y1 equal to -8. मग p चे कोऑर्डिनेट किती आले? p चे कोऑर्डिनेट आले तुम्हाला -9 -8. ओके. आता कोणाचे काढायचे? r चे काढता येते ना आपल्याला. इथं काढू शकतो मी, r चे काढू शकतो. आल्सो हे कट करू शकतो मी. आता r इज मिड पॉइंट ऑफ, हे दोन झाले. q चे माहित झाला, p चा माहित झाला. तसंच आल्सो r इज मिड पॉइंट ऑफ seg pb. तुम्हाला सेक्शन फॉर्म्युला वापरायचा म्हणलं तरी तुम्ही वापरू शकता. r चे ह्याचे तर किती पार्ट? 1 2 3:1 पार्ट लिहून घ्या. सेक्शन फॉर्म्युला वापरला तरी चालतो, पण सोपा आहे. x हे सोपं आहे. बाय मिड पॉइंट फॉर्म्युला x किती विचारला? x3 इक्वल टू कोणाचा घ्यायचा नीट बघा. x2 चे किती? -4 याचा मिड पॉइंट घ्यायचा लक्षात घ्या. QB चा आहे लक्षात घ्या, PB नाही, QB. R इज मिड पॉइंट ऑफ QB. Q चे कोऑर्डिनेट काय? x2 माहिती आहे तुम्हाला -4 प्लस 6 अपॉन 2 and y3 इक्वल टू -6 प्लस -2 अपॉन 2. x3 इक्वल टू 2/2 इक्वल टू 1 होईल. and y3 इक्वल टू -8/2 म्हणजे -4. म्हणजे r चे कोऑर्डिनेट किती झाले? 1, -4. चेक करा. तिन्ही बरोबर आले का बघा. p चे कोऑर्डिनेट काढले, q चे काढले आणि r चे काढले. आन्सर दिलं तरी चालतंय. पुन्हा असा आन्सर लिहा की p चे किती आले? p चे काढले का आपण? -9 -8. q चे किती आले? -4 -6 आणि r चे आले 1, -4. तिन्ही आन्सर खाली लिहित चला. 4 मार्काला 3 मार्काला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. असाच एक लास्टचा क्वेश्चन आहे, आपण तो बघू. -8 -8 -4 -1 मायनस करेक्ट. लास्ट असाच 12 नंबरचा सांगतो आणि म्हणून आपण थांबू. सगळे घेतलेत मी. तर प्रॉब्लेम सेट मध्ये जेवढी प्रॉब्लेम सेट करता येईल तेवढा करा.
जे येत नाही ते मला टाका, मी ते समजून सांगायचा प्रयत्न करेन. थोडस एक दोन मिनिट थोडीशी वेळ बघा तुम्ही, नाहीतरी आपल्याला शक्यतो दिवाळीनंतर ऑफलाईन सुरू होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. त्यावेळेस आपण भेटूतच, काय अजून राहिले ते आपण घेणारच आहोत. पण सुट्टीमध्ये अभ्यास करा, राहू द्या चालू. अचानक एक्झाम होणार आहे, पुन्हा रिपीट सांगतो, कधी होऊ शकते. छोट्या सिलेबसवर होईल, अजूनही सिलेबस काही कमी होऊ शकतो, पुढचा मागचा होणार नाही, पण पुढचा अजूनही त्यातला काही एखादा भाग कमी होऊ शकतो. म्हणून आपण थांबवतो तिथं. दिवाळीनंतर आपण भेटणार आहोत पुन्हा ऑफलाईन मध्ये, त्यावेळेस सगळ्या गोष्टी बघू, त्यावेळेस सगळ्या गोष्टी अजून 1-1.5 महिन्यांनी उघडकीस होतील. फक्त एकच तुम्हाला सांगलंय की जी फी भरायची राहिली, बघूनही आपण भरत नसलं तरी भरून टाकायची. 9 स्टँडर्डची भरली नाही, ती भरणं गरजेचं आहे. ओके. 12 नंबरचं बघा, ए दिलाय, ए 20 10, ए कोऑर्डिनेट दिले तुम्हाला 20 and 10, आणि बी चे कोऑर्डिनेट दिले, बी सेगमेंट बी चे 0 20. ए चे कोऑर्डिनेट दिले 20 10 आणि 0 20 आर गिवन. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट बी, डिवाइड सेगमेंट ए बी इन 5 इक्वल पार्ट. आता सांगितलं मी 5 इक्वल पार्ट म्हणल्यानंतर इथं 20 फिगर काढत चला आणि 0,20, आणि मग आपण इक्वल पी क्यू आर अँड एस. हे 1 भाग 2 3 4 आणि 5. मग आता सरकच आहे. हिअर पी ला आपण x1 y1 म्हणू, याला x2 y2 म्हणू, याला x3 y3, r ला x3 y3 एकदा फिगर मध्ये, आणि याला s ला काय म्हणायचं आपण, x4 y4. एकदा नीट सिलेक्ट झाल्यानंतर, आणि मग तुम्हाला जर रेशो म्हणून हिअर आपण म्हणू शकतो ना, याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम सारखं सेम करायचं. 5 आहेत लक्षात घ्या. AP इक्वल टू PQ इक्वल टू QR इक्वल टू RS इक्वल टू SD. मग नाव आपण असं म्हणू शकतो की PB अंतर, PB इक्वल टू 4AP. हे 4 PB हे एक पार्ट आणि हे 4 पार्ट आहेत. PQ QR RS आणि SB म्हणजे 4 पार्ट आहेत, 4 AP. PB अंतरीचे चौपट आहे, कारण हे एक एकक, हे 4 भाग झाले आणि 5 भाग झाले. म्हणून PB इक्वल टू 4AP. देअरफॉर PB अपॉन किंवा 1/4 इक्वल टू AP अपॉन PB असं म्हणता येईल. इथे शेजारी कोणी म्हणजे 1 आहे. 1/4, 4 इकडे गुणून इकडे बाहेर येते. AP इज टू PB इक्वल टू 1:4. त्याला M इज टू N म्हणलं तरी चालतं. आता एकदा तुम्हाला P माहित झाला की पुन्हा मागच्या सारखा प्रॉब्लेम आला, कारण 4 इक्वल, मग R इज द मिड पॉइंट ऑफ PB. R काढून घेता येईल तुम्हाला. एकदा P माहित झाला की R मिड पॉइंट येईल, एकदा R माहित झाला की Q काढता येईल, आणि R माहित झाला की S. हे 11 सारखा प्रॉब्लेम होऊन जाईल एकदा P काढले की. मग P दमाने काढा. बायसेक्शन फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला for internal division. x आता नीट लक्षात घ्या, x मानू नका त्याला. x म्हणजे आता इथं कोण आहे आपल्याला, x1 काढायचं लक्षात घ्या. p चे कोऑर्डिनेट काढायचे. तर आपल्याला AP इज टू घेतलं, तुम्ही जर AQ इज टू QB घेतला असतं तर किती तो रेशो वेगळा आला असता, लक्षात घ्या. तो 2/3 आला असता. मग हा सोपा आहे आपला. AP इज टू PB तो किती रेशो आहे, आणि म्हणून याला x1 नाव द्या. x1 इक्वल टू mx. m किती आहे 1, आणि इकडला कोऑर्डिनेट घ्यायचा 0, उलट घ्यायचा. m इकडला पार्ट घेतला तर 0 घ्यायचा, प्लस 4 इंटू इकडला पार्ट किती होईल 20 अपॉन 1 प्लस 4. एवढंच थोडं काळजी करायचं. आणि y1 इक्वल टू m किती पुन्हा 1, y2 20 प्लस n 4, आणि y1 किती आहे इथं, y किती इकडला 10 अपॉन 2. क्रॉस घेत चला, y वर याच्यात पडू नका. इथं फक्त काय करायचं ते बघा. आपल्याला p चे कोऑर्डिनेट काढायचे. इथं m घ्यायचा
तिकडला एक एक्स कॉर्डिनेट घ्यायचा, एन घ्यायचा इकडला क्रॉस मध्ये घेत चला, लक्षात घ्या. पुन्हा एकदा बघा बरोबर आले का. 1 into 0 1 into 0 plus 4 into 20 correct plus 1 into 20 plus 4 into 10. Therefore x1 equal to 0 plus 80 upon 5. x1 equal to 80 by 5. x1 equal to 5 एक 5 हराले 3 5 30 16 80. y1 equal to 20 plus 40 upon 2. y1 equal to 60 by 2. y1 equal to 30. एक कोणाचे कोऑर्डिनेट आले पीचे आले 16, 30. पीचे कोऑर्डिनेट आले. नीट बघा, थोडं काळजीने काम करायचं. तुम्हाला समजण्यासाठी पीचे कोऑर्डिनेट किती आले 16.2. खालची बेरीज चुकली. 1 plus 4 1 plus 4 आणि ते 5 येईल. 12 पंचे 5 एक 5 नंतर 12 येईल. करेक्ट. इथं चुकून 1 plus 2 येईल तर 1 plus 4 आहे. लक्षात m plus n. ओके चालतंय. आता इथं म्हणून पीचे किती आले 16, 12. ओके. आता याचे कोऑर्डिनेट आल्यानंतर हे मागच्या सारखं झालं. नाव r is midpoint of pb. Now r is midpoint of. Now point r is midpoint of sec pb. थोडं दमाने काम करा. 4 मार्क लिहू. Therefore by midpoint formula काय होईल बघा. आता पीबी इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. पीबी काय कोणाचं आपल्याला कोणाचे काढायचे आर चे काढायचे नाही. x3 इक्वल टू तर पुसतो मी हे झालं. x3 इक्वल टू आर चे काढायचे तर x3 इक्वल टू काय होईल x3 इक्वल टू 16 प्लस किती होईल आर याचा तर 0 बाय 2 and y3 equal to 12 plus 20 upon 2. x3 equal to 16 by 2. x3 equal to 8. y3 equal to 22 upon 2. y3 equal to 11. 32. 32. 12. 20 आणि 33 32 होते. आणि मग 16 होते का 16 आणि मग 20 आणि 16 32 होते बरोबर. ओके. आणि मग कोणाचे कोऑर्डिनेट आले तर r चे लिहून टाका. r चे 8, 16 r माहित झाले आपल्याला. r चे सुद्धा माहित झाले. लक्षात घ्या तुम्ही देऊ नका. 8, 16. आता तुम्हाला इथं लक्ष देऊ नका. आता q इज मिडपॉइंट ऑफ pr. नीट लक्ष द्या. after same P is the midpoint of Q is midpoint of PR घेऊ शकतात. now Q is midpoint of Q is the midpoint of sec PR. Now Q is the midpoint of sec PR. कारण P माहिती आहे R माहिती आहे. इकडे लक्ष देऊ नका. इथं मिडपॉइंट काढता येईल. आणि मग तो कोणाचा काढायचा आहे Q2. तर x2 इक्वल टू काय होईल 16 plus 8 by 2 and y2 equal to 12 plus 60 upon 2. x2 equal to 16 8 किती 24 by 2. x2 equal to 12. इथं किती होते 16 10 26 28 by 2 and y2 equal to 40. आणि म्हणून q चे कोऑर्डिनेट आले 12, 40. ओके.
आणि लास्ट आता S is the midpoint of RB. PRRB. Now S is the midpoint of seg RB. Therefore, by midpoint formula, काय होईल आता x4 काढायचं आपल्याला. x4 इक्वल टू किती आहे 8 plus 0 by 2 and y4 equal to 16 plus 20 upon 2. x4 equal to 8 by 2 म्हणजेच 4 येईल ते आणि y4 equal to किती होईल 36 by 2 म्हणजेच किती होईल 18. म्हणून s चे कोऑर्डिनेट किती आले 4,18. करेक्ट 4,18 असे चारही सगळे कोऑर्डिनेट काढले. p काढले, q काढले, r काढले आणि s काढले. चारही आन्सर खाली लिहायला हरकत नाही. पुन्हा आन्सर लिहा तेवढं. तिन्ही पैकी एक एक्झामला विचारलं जाऊ शकतं. पुन्हा सांगतो स्लोप येणार नाही. तुमचा हा चॅप्टर 2च भागात होता. खूप सोपा आहे आणि प्रॉब्लेम सेट जो राहिला आहे आपला तो करा. त्यातले जे डाऊट आहेत कारण सेम असेच प्रॉब्लेम आहेत, भरपूर प्रॉब्लेम आहेत. 2-3 आवड असेल तर करू नका. ते काही कॅन्सल सुद्धा झालेले ते नीट बघा. जेवढे ते तेवढे करा. जे येणार नाही काही जणांना क्वेश्चन नंबर 8 येत नाही, हरकत नाही. थोडासा वेगळा क्वेश्चन आहे तो आपण बघू. ओके इथं तुमचा हा चॅप्टर संपलाय. प्रॉब्लेम सेट करा. जे येत नाही ते मी तुम्हाला समजून सांगू शकतो किंवा त्याच्यावर एखादा अजून व्हिडिओ घेईन जर खूप प्रॉब्लेम येत नसेल तर. पण प्रयत्न केले पाहिजे. जो प्रयत्न करतो जे नीट व्हिडिओ समजून त्याला येऊ शकतात. आता याच्यानंतर आपले व्हिडिओ पडणार नाहीत. माझे वैयक्तिक बाकीचे जे सिलेबस राहिला तो जो दिवाळीपर्यंत किंवा दिवाळीच्या पुढे कंप्लीट करू किंवा अगोदर झाला तर अगोदर होईल. साधारणतः 1 मे पासून आपण सुरू केलेले होते. तुम्ही थोडंसं पुढे आणि आपण ते व्यवस्थित घेतले. फर्स्ट पेपर मधले 4 चॅप्टर झाले, 2 चॅप्टर राहिले, 2 म्हणायला ते 1.5च राहिले. ऑफलाईन मध्ये होऊन जाते किंवा इकडले 3च राहिले. ट्रिग्नॉमेट्री आणि सरफेस 2च राहिले. 2 चॅप्टर त्यातला एक भाग थोडासा कमी केलाय. ऑफलाईन मध्ये 1-1.5 महिन्यात 2 महिन्यात सिलेबस संपून जाईल तो सुद्धा. आणि मग पेपर भरपूर प्रॅक्टिस जे आले नाही ते आपण रिपीट करू शकतो. इथं आपण थांबू. याच्यानंतर आपण कधी व्हिडिओ पुढचे सुरू केले ते तुम्हाला ग्रुपवर टाकले जाते. बाकी विषय जे चालत असते मी प्रश्नपत्रिका टाकणार आहे. शक्यतो 1-1 किंवा 2-2 क्वेश्चन पेपर मी टाकणार आहे. 40 मार्काचे मी तयार नवीन करणार आहे. आत्ताच्या दृष्टिकोनातून घेणारे क्वेश्चन पेपर टाकणार आहे ते तुम्ही करायचे. तुम्ही मात्र फी भरून टाकायची आहे. दिवाळीच्या तुम्हाला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. ओके.